सुस्वागतम सुस्वागतम. मी मानसी आपल्या सर्वांचं या सोहळ्यामध्ये हार्दिक स्वागत करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महान शक्ती देवताय नमः. कोविडमुळे मागच्या वर्षीपासून आपण कृष्ण कुटीरमध्ये जाऊन कोणतेही उत्सव साजरे करू शकलो नाही आहोत. कृष्ण आपल्याला कायम सांगतो की मी काळाप्रमाणे बदलतो, आणि खरंच कृष्णाच्या मनात कुठलीही योजना असली की ती नक्की पूर्ण होते याचा अनुभव आपण भक्तगण वेळोवेळी घेत आलो आहोत. आणि अशीच किमया घडली आणि रामनवमीला कृष्णाची कृष्ण कुटीर मार्फत अधिकृत अशी कृष्णाची श्रीकृष्णलीला.com अशी वेबसाईट देखील सुरू झालेली आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला विविध कृष्णाची पुस्तके, ताईंनी वेळोवेळी सांगितलेले अनुभव हे वाचायला मिळू शकतात. आणि खरंच कृष्णाच्या मनात असलं की एका चुटकीसरशी ते घडून जातं. आणि असंच आपला एक श्रीकृष्ण लीला नावाचा आपला यूट्यूब व्हिडिओ चॅनल सुद्धा आहे. आणि ह्याच आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपल्या गुरुमाऊली ताईंचा आज आपण इथे जयंती उत्सव साजरा करणार आहोत. आपल्या गुरुमाऊलींचं आयुष्य हे त्यांनी पूर्णतः कृष्णाला समर्पित केलेलं होतं. आणि आज आपण आपल्या ताईंची जीवन गाथा ऐकणार आहोत. म्हणजे आजचा कार्यक्रम एक अविस्मरणीय सोहळा असणार आहे. तर सर्वात पहिले आपण बदलापूर येथील ताईंच्या ज्या पादुका आहेत त्याच्यावरती दुधाचा अभिषेक आपण करत असतो. त्या अभिषेकाने आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करू.
भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ महान् शक्तिदेवताय नमः। 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 ॐ महान्
शक्तिदेवताय नमः। ॐ महान् शक्तिदेवताय नमः। ॐ महान् शक्तिदेवताय नमः। आपल्या गुरुमाऊलींच्या पादुकांवरती आता अभिषेक झालेला आहे आणि आता त्याच्यानंतर आपण ताईंची जीवनगाथा ऐकणार आहोत. कृष्णभक्त डॉक्टर मेधा मेहेंदळे यांनी अतिशय सुंदर असं काव्य रूपामध्ये पूर्ण ताईंची जीवनगाथा लिहिण्याचा प्रयत्न केलाय. बघा आता तुम्हाला आवडते का. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण लीला स्तोत्र. नमया श्रीकृष्णाते, नमया लीला कृष्णाते, नमया श्रीकृष्णाते. परम पूज्य लीलाताई करवे, ज्यांच्याशी श्रीकृष्ण हा बोले. ताईंनी कृष्ण रूप दाखवले, कृष्णाचे बोल शिकविले. नमया श्रीकृष्णाते. ही आमची आहे गुरुमाता, म्हणूया मनोभावे या स्तोत्र. नमया बदला पुरच्या कृष्णा, जाने मन पावन होते. नमया श्रीकृष्णाते. कृष्ण कुटीर नंदन वनते, भक्तांचे दुःख ते हरते. हे स्तोत्र कृष्ण शक्ती देते, कृष्णाची थोरवी गाते. नमया श्रीकृष्णाते. भक्तवत्सल ताईंची गाथा, ऐकूया टेकुनी माथा. श्रीकृष्णा तू गुरुनाथ, ताई तव भक्त यथार्था. नमया श्रीकृष्णाते. लक्ष्मीबाई रघुनाथ शेणवीते, मंगेशी सरहात होते. सच्शील हरिपरायण ते, खानावर चालवत होते. नमया श्रीकृष्णाते. मंगेश नवदुर्गेवर त्यांची भक्ती, पण संतती टिकत नवती. नवदुर्गा स्वप्नी येई, सांगे तुझ्या पोटी मी जन्म घेई. नमया श्रीकृष्णाते. मी कन्या रूपे येईन, भक्तोद्धार विश्व शांती कार्य करेन. कृष्णाची लीला होईन, सप्तशती गर्भावस्थेत ऐकून. नमया श्रीकृष्णाते. सप्तशती पाठ तू करी, विश्वजननीला आवाहन करी. आदिशक्ती मिळणार, चितशक्ती सिद्ध होणार. नमया श्रीकृष्णाते. 29 मे 1934 दिनाला कन्येचा जन्म झाला. आत्याबाई मदतीला आल्या, मथुच्या ओटीत घाली कन्येला. नमया श्रीकृष्णाते. टिकण्या ही कन्या संतती, आत्याने केली ही उक्ती. कन्या ही वाढत जाई,
मंजूर नाही. नमूया श्री कृष्णा ते. आजाराचे निमित्त ते झाले, रघुनाथ राव दिवंगत झाले. कसे वाढवावे कन्येला, झाले दुःख लक्ष्मीबाईंना. नमूया श्री कृष्णा ते. भरण्या पोटाची खळगी खानावळ चालू केली. यात्रे करूनची सोयही झाली. कृष्ण कृपा प्रपंच चालवी. नमूया श्री कृष्णा ते. लक्ष्मीबाईंनी पूजा घातली, कन्याबाया सोबत बैसली. नामकरणा शिवाय का राहिली, गुरुजी लीलावती तिला हाक मारी. नमूया श्री कृष्णा ते. सत्यनारायणी नाव लीलावतीचे, असे बारसे झाले बायाचे. नाव आवडते सर्वांचे, मंगेश दैवत लीलेचे. नमूया श्री कृष्णा ते. 7 वर्षांची लीला झाली, मंगेश पूजेत रममाण होई. तल्लीन आरती कीर्तनात होई. कृपा प्रसाद मिळे तो लीलेला. नमूया श्री कृष्णा ते. आरतीत देह भान हरपली, माणसे सुद्धा निघून गेली. मंत्रमुग्ध लीलावती झाली, भाव समाधिस्थ लीला झाली. नमूया श्री कृष्णा ते. चोहीकडे होता अंधकार, जेव्हा आली लीला भानावर. विजा पावसाचे काहूर, धावत गाठले लीलेने घर. नमूया श्री कृष्णा ते. स्वप्नात नवदुर्गा ही आली, लीलेची माऊली ती झाली. चैतन्य शक्तीने नाली, असीम तृप्ती मिळे लीलेला. नमूया श्री कृष्णा ते. नित्य नवदुर्गा पूजा सुरू झाली, चाफ्याची माळ ही अर्पिली. फुले स्वीकारल्याची खुणही मिळाली, फुलांवरी केस दाखवूनी. नमूया श्री कृष्णा ते. नवदुर्गेशी लीला संवाद करी, वरच्या शेजाऱ्यांना लीला विचारी. जप ध्यान धारणा कशी करावी, मामा मला सांगा ना तुम्ही. नमूया श्री कृष्णा ते. सांगा मामा मला कृष्ण भेटेल ना. मामांनी अंथरले पाटी आसना, चांदीचे फूल पात्र ठेवताना. लपून बैसले मामा आणि लीला. नमूया श्री कृष्णा ते. तेव्हा वासरू माडीवर आले, निमिषार्धी अदृश्य झाले. फूलपात्रे दुग्धाने भरले, लीलाने दुग्धामृत सेवन केले. नमया श्री कृष्णा ते. दुग्धप्राशने लीला तृप्त झाली,
कृष्णाशी बोलते लागले, कृष्ण दर्शने लीला धन्य झाली, चरण कमले स्फुरली आसनावरती, नमूया श्री कृष्णाते. बालरूपी कृष्ण दर्शन झाले, लीलाचे अंतर्मन बदले, कृष्णाशी एक रूप झाले, कृष्ण हट्ट सुद्धा लीला पुरवे, नमूया श्री कृष्णाते. कीर्तनकारे शिक्षण दिशा दर्शवली, मुख्याध्यापकांना लीला भेटली, 7वीच्या परीक्षेची अनुमती मिळाली, परीक्षेत द्वितीय लीला आली, नमूया श्री कृष्णाते. बेळगावचे हेरेकर आले, सराफ हेरेकर लीलेला भेटले, लीलेचे कौतुक केले, बेळगावी शिक्षणासाठी नेले, नमूया श्री कृष्णाते. 11वी शिक्षण ते झाले, गायन वक्तृत्व सुद्धा जमले, ट्रेनिंग कॉलेजामध्ये नावही घातले, शिक्षिका झाली लीला, नमूया श्री कृष्णाते. बेळगावी पण चिंतन मंगेशाचे, अखंड ध्यान करी नवदुर्गेचे, वाटप केले सानेंच्या गीता पोथीचे, कृष्ण ध्यासमय जीवन लिलेचे, नमूया श्री कृष्णाते. कृष्ण म्हणे स्वीकारतो तुझ्या नमनाला, वचन दे तू करशील माझ्या कार्या, मी ताई म्हणत नवी ओळख दिली तुझला, सिद्ध हो तू कृष्ण कार्याला, नमूया श्री कृष्णाते. 27 नोव्हेंबर 51 या दिवशी, खोल गुहेत नेले ताईंना, स्पर्शाने दर्शन देताना, खरे रूप ओंकार होताना, नमूया श्री कृष्णाते. खानापूरला कृष्णाने नोकरी दिली, लीला आता मिळवती झाली, आई आत्याही आनंदल्या, नवे कृष्ण पर्व आले जन्माला, नमूया श्री कृष्णाते. शाळेचे पर्वही सुरू झाले, इन्स्पेक्शन नियमाने घडले, चाटे सर वर्गावर आले, पण मुलांना येईना उत्तरे, नमूया श्री कृष्णाते. चाटे सर ताईंना रागवले, ताईंनी त्यांनाही समजवले, नीट शिकवेन सारे मी मुलांना, सोडून द्या तुम्ही सगळ्या चिंता, नमूया श्री कृष्णाते. ताईंमध्ये कृष्ण संचरला, चाटे सरांना सांगू लागला, नुसता ओला पंचा लावून पूजा कशाला, सत्याची चाड नाही तुझला, नमूया श्री कृष्णाते. मुख्याध्यापिका बाई तिथे आल्या, ताईंना शांत करू त्या लागल्या, माणुसकी नाही या सरांना, लीलाताई तिथून निघून गेल्या, नमूया श्री कृष्णाते.
चाटे सरताईंच्या घरी गेले, ताई कृष्णाचे पाय त्यांनी धरले. होईल ना मजला मुलगा, हेची विचारया तू इथे आला. नमूया श्री कृष्णा ते. ताईंना आईने शिकविले होते, जे आहे त्यात सुख मानावे. नात्यांमध्ये येणे जाणे असावे, पण हात कुणा पुढे न पसरावे. नमूया श्री कृष्णा ते. कृष्ण भक्त येती दर्शनाला, लीला मुखे कृष्ण बोलू लागला. कृष्णा घाई ताईच्या लग्नाची, अन बदली झाली चिकोडीला. नमूया श्री कृष्णा ते. ध्याने पतिमुख दाखवले, कुळकर्णी स्थळ घेऊन आले. कृष्ण भक्त कर्वे ताईंना भेटले, कृष्ण ताईंना मुंबईला सोडे. नमूया श्री कृष्णा ते. 15 एप्रिल 63 ला ताईंचा संसार सुरू झाला. स्वामी शिवानंदांनी आशीर्वाद धाडिला, लक्ष्मीबाईंनी सोडले हलोकाला. नमूया श्री कृष्णा ते. नंदा संतोष वैभवी रूपे, नंदनवन ताईंचे फुलले. आनंदाला पारणा उरले, बालगोपाळात गोकुळ सजले. नमूया श्री कृष्णा ते. ताई ऑर्डनन्स शाळेमध्ये नोकरीला, तर कर्वे BRC ला. कृष्ण भक्तीत संसार समृद्ध झाला, समाधान तृप्ती लाभे मनाला. नमूया श्री कृष्णा ते. बदला पुरला गमन झाले, 6 जून 1980 ला योगेश्वर स्थापिले. कृष्ण कुटीर पंढरी झाले, कृष्ण दर्शने भक्त तृप्त झाले. नमूया श्री कृष्णा ते. नको हार दक्षिण कृष्णाला, फक्त नमस्कार पुरतो त्याला. हृदयापासून हाक मारा, कृष्ण निश्चित येई भेटाया. नमूया श्री कृष्णा ते. कर्तव्यात पहा हो मला, उत्तम कर्तव्य करण्याला. अति महत्व वाटे कृष्णाला, सोडू नका कधी कर्तव्याला. नमूया श्री कृष्णा ते. विश्वात पसरली हो कीर्ती, जगभरातून भक्तगण येती. जोडण्या विश्व कृष्ण भक्ती, कृष्ण केंद्रांची स्थापना झाली. नमूया श्री कृष्णा ते. 12 सप्टेंबर 92 या दिवशी, प्रथम केंद्र मस्कतला सुरू होई. ताईंच्या हस्ते शुभारंभ होई, कृष्ण भक्तीत भक्त रममाण होती. नमया श्री कृष्णा ते. केंद्राचे नियम ही कृष्णाने ठरविले, आठवड्यातून अर्धा तास केंद्र असावे. भक्तांनी श्रद्धेने नाम जपावे,
कृष्ण प्रेरणा चिन्ह केंद्राचे नमूया श्री कृष्णाते. ओम नमो भगवते वासुदेवाय. या रूपात कृष्णाला स्मरावे, कृष्ण गजरात रममाण व्हावे. ओम महान शक्ती जपात मन स्थिर करावे नमूया श्री कृष्णाते. आनंदे प्रसाद सेवन करुनी केंद्रातून सरळ घरी यावे. ऊर्जेचे संचयन घरी होते, घरास कृष्ण कवचही मिळते नमूया श्री कृष्णाते. देश विदेशात 325 केंद्र स्थापना लीलाताईंनी केली लीलया. कृपा लीला कृष्णाची ही त्या, आता 491 झाली गणना नमूया श्री कृष्णाते. सामूहिक प्रार्थनेची शक्ती जाणून करूया श्री कृष्णाचे पूजन. मानवता धर्माला स्मरून सोडा जाती भेदाचे बंधन नमूया श्री कृष्णाते. कृष्णावरती अढळ श्रद्धा ठेवा, प्रपंचातच कृष्णाला पहा. करिता कृष्णाचा धावा, भेटे कृष्ण आपुल्या भक्तांना नमूया श्री कृष्णाते. केंद्रात नियमित भक्तांनी यावे, कृष्ण स्मरण सतत मनात रुजावे. सकाळी उठता त्याचे नाम घ्यावे, झोपताना कृष्णा ये रे म्हणावे नमूया श्री कृष्णाते. कृष्ण कुटीर जणू ध्यान मंदिर, ताईंचे भक्ती मंदिर. ज्ञात अज्ञात भक्तांचे शांती मंदिर, हेच कृष्ण कुटीर स्थान महात्म्य नमूया श्री कृष्णाते. तेजस्वी अमुच्या गुरु माता, समान तिची सर्व भक्तांप्रती माया. जीवन अर्पिले कृष्ण कार्याला, निष्काम कर्मयोगी गुरु माता नमूया श्री कृष्णाते. 90च्या अमेरिका वारी मध्ये भक्तांच्या घरी भेट देता. विदेशी घडली कृष्ण केंद्र स्थापना, विदेशात कृष्ण भक्ती रुजविता नमूया श्री कृष्णाते. 7 ऑक्टोबर 2002 या दिवशी अमेरिकेत विश्वजननी स्थापना झाली. भक्ताची इच्छा पूर्ण केली, आदिशक्ती जागृती झाली नमूया श्री कृष्णाते. 8 फेब्रुवारी 2003 या दिवशी दिल्लीत विश्वजननी स्थापना पूर्ण झाली. माऊली विश्वजननी झाली, भक्तांच्या हृदयी अवतरली नमूया श्री कृष्णाते. कुलदैवतेला प्रथम पूज्यमान, त्यानंतरच होई कृष्ण सेवार्पण. शिवशक्तीची करा साधना, तरच प्रसन्न होई कृष्ण राया नमूया श्री कृष्णाते. कृष्ण सांगे ते प्रमाण माने ताई, त्याच्या शब्दाबाहेर ताई नाही.
अथक सेवा घेई कृष्णमय लीला ताई झाल्या नमुया श्री कृष्णा ते कृष्ण सांगे भेटया भक्ताला भगवत गीता दे नेऊन त्याला जाणू दे गीता महात्म्याला ताईंनी कृष्ण शब्द मानिला नमुया श्री कृष्णा ते भारत सीमा रक्षी जवान ताईंनी सरहद्दींवर केले ध्यान ओंकार महिमा जाणून केले ताईंनी कृष्ण कार्य महान नमुया श्री कृष्णा ते 28 मे 1983 रोजी कर्वे गेले पारलोकी कृष्ण इच्छेला ताईंनी मानवली 92 पासून सेवानिवृत्ती स्वीकारली नमुया श्री कृष्णा ते मग वाहून घेतले कृष्ण कार्या तहान भूक विसरुनी भक्ती कराया कृष्ण संदेश भक्तांना द्याया सिद्ध झाली कृष्णाची लीला नमुया श्री कृष्णा ते विश्वजननी मंदिरांची स्थापना 9 मंदिरांची ही योजना कृष्ण पूर्ण करेल कामना मिळवूया कृष्ण भक्ती धना नमुया श्री कृष्णा ते आई वडिलांमध्ये कृष्ण हा पहावा भुकेल्यातही कृष्ण बघावा अंतरातील कृष्ण ओळखावा कृष्णा सवे अंतिम क्षण गोड व्हावा नमुया श्री कृष्णा ते नित्य म्हणा तुम्ही या स्तोत्रासी कृष्ण प्रीती अनुभवाल तुम्ही नक्की क्षणोक्षणीला येईल कृष्ण प्रचिती भगवंत भक्त एक रूप होती नमुया श्री कृष्णा ते नमुया लीला कृष्णा ते नमुया श्री कृष्णा ते नमुया श्री कृष्णा ते नमुया लीला कृष्णा ते नमुया श्री कृष्णा ते ओम नमो भगवते वासुदेवाय ओम महान शक्ती देवताय नमः श्री कृष्ण लीला स्तोत्र संपूर्णम श्री कृष्णार्पणमस्तु ताईंची जीवनगाथा ऐकल्यावरती अंगावर अक्षरशः शहारा आलाय की कोणकोणत्या प्रसंगातून कृष्ण ताईंना पुढे घेऊन जात होता. ताईंच्या कृष्ण भक्तीला मनःपूर्वक वंदन. खरंच धन्य ते आपल्या गुरुमाऊली. कृष्णा, मी तुला प्रार्थना करते, खरंच कृष्णा ये रे आणि तुझ्या सर्व भक्तांवरच्या पाठी असाच कायम उभा राहा आणि लवकर या जे काही बाहेर जगामध्ये हे कुठलं जे संकट आलंय ते दूर कर. तुझ्यावरचा विश्वास असाच आमचा दृढ होऊ दे आणि तू असाच आमचा सखा सोबती बनून राहा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ताईंमध्ये जेव्हा कृष्ण संचारायचा ना त्यावेळेला ताईंचे म्हणजे हावभाव बदललेले असायचे. म्हणजे आपल्याला कळायचं की हो आता ह्यांच्यामध्ये कृष्ण आलेला आहे. आणि खरंच एक वेगळीच माऊली त्या आहेत आणि इतकं गोड शब्दात त्या प्रत्येकाला समजावून सांगायच्या की प्रत्येक भक्ताप्रती त्यांची माया समान होती.
आज अशीच एक जुनी चित्रफीत निलिमाताईंनी आपल्याला दिलेली आहे आणि आता आपण तीच ऐकूया की त्याच्यामध्ये आपल्या ताईच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्यांचा तो आवाज, त्यांचा तो सगळं जे काही त्यांचं रूप आहे ते आपल्या डोळ्यांमध्ये आज परत एकदा साठवून घेऊया. पासून तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी जे काय कराल ते हे उगवून ठेवा. आपण असं लक्षात घ्या की आपण पुष्कळ वेळा आपण जे चांगलं करणार ते उगवणार असं म्हणतो. माझी सेवा केली तर त्याचा परिणाम खूप चांगला होणार. परंतु आपण गहू पेरलेले आहे आणि किती माझी आराधना केली तर गव्हातून भात निर्माण होणार नाही. ते गहूच होणार. उत्तमातले उत्तम होतील पण गहूच. म्हणजे तुम्ही जे काय पेराल ते उगवणार. आणि म्हणून पुढच्या पिढीसाठी, पुढच्या जनरेशनसाठी आत्तापासून तुम्ही जे काय कराल त्याचा वाटा त्या तुमच्या जनरेशनला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आत्ता परवाची एक गोष्ट सांगते. मी इथे न्यूयॉर्कमध्ये आले आणि त्यावेळेला एक कृष्ण भक्तांचा मला फोन आला की ताई मी येऊ का तुमच्याकडे. मी त्या व्यक्तीला पाहिलेलं नव्हतं. कृष्ण बोलला अरे तुला यावंच लागणार, ये आजच ये. झालं. त्या दिवशी त्यांना वेळ नव्हता. ह्या दयाळूपणाचं कौतुक सांगते मी. त्यांचा फोन आला संध्याकाळी की 7 वाजता, ताई मला आज वेळ मिळत नाही हो, मी येऊ शकत नाही. मी येतो. तर मी म्हटलं कृष्णा तू कसं जाणार. ते बघतो मी, पण मी येतो. त्याला सांग मी येतो 9 वाजेपर्यंत थांब. 9 पर्यंत तिकडे थांबायला सांगितलं त्यांना. मला प्रश्न पडला 9 ला कसं. नेमकं मी ज्यांच्या घरी राहत होते मिसाळ, त्या दिवशी त्यांचा क्लास 2 तास आधी सुटला. मी फोन नाही केला, परंतु ते क्लासला ज्या कुठे गेले होते त्या ठिकाणी त्यांना सांगितलं हे तुमचं उरलेलं आहे ते आम्ही पुढच्या आठवड्यात पुरं करू आणि आता बंद, मला घरी जावं लागतं. बंद झाला क्लास आणि ते आले. बेल वाजली तर मी म्हटलं अरे तुम्ही कसे आला. तर कृष्ण बोलला तू आला नाहीस, मी तुला आणलाय. मी तुला आणला आणि मला माझ्या एका भक्ताकडे जायचं. तर म्हणाले सांगा कोणता भक्त तो. मी त्यांना नंबर दिला. बरं मला ते कुठे राहतात काय राहतात तेही माहिती नाही. तर ते बोलले मी विचारतो फोन करून त्यांना आणि डिरेक्शन घेतो. म्हणून त्यांनी फोन केला, डिरेक्शन घेतली आणि तेव्हा कृष्णाने सांगितलं मला घेऊन तिथे चल. त्याला यायला माझ्याकडे वेळ नाही, पण आजची घटना अशी आहे मला तिथे जावं लागणार. मी बांधला गेलेलो आहे. आम्ही तिथे गेलो आणि तिथे जेव्हा गेलो तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले बरं झालं तुम्ही आलात. ते ताई मला त्रास पडला तुम्हाला. अरे ताईला नाही त्रास पडला, मला पडला. ताईला काय गाडीत बसून आली, मी आलो. आणि मी का असं आलो ते सांगितलं. ते म्हणा खरं सांगू का तुला मी का आलो आणि का येऊ शकलो. तर तुझ्या आजोबांनी माझ्यासाठी फार आराधना केलेली आहे. ती आराधना, त्या आराधनेचा माझ्यावर पुष्कळ बोजा आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी मी धावत सुटतो. आणि म्हणून आज जो धावत मी इथे आलो तो तुझ्यासाठी नाही तर त्यांच्या आराधनेचा बोजा आहे म्हणून त्याचं हे प्रतीक मी आलेलो आहे. तेव्हा ते ग्रस्त पटकन बोलले ताई माझे आजोबा आहे. खरं सांगतो तुम्हाला माझे आजोबा अर्धा संसार सोडून ते गेले दुसरीकडे आणि त्यांनी पुष्कळ वाचन केलं. सगळं म्हणजे त्यांनी आपलं जीवनच कृष्णाला अर्पण केलं होतं. अर्थात ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ज्या वेळेला त्यांनी अर्धा संसार सोडून ते गेले त्यावेळेला संसारातली जी वावरणारी माणसं आहेत, घरची माणसं आहेत, त्यांना नक्कीच ते कष्टप्रद झालेलं असणार. ते सुटलेले नसणार कष्ट. आणि त्यावेळेला त्यांना अनेकांनी दोषीही ठरवलं असेल. पण आज त्याचा उपयोग त्यांच्या ह्या पिढीला इतका होतो आहे. आणि मी धावत आलो तुझ्यासाठी, तुला सांगण्यासाठी की आता याच्या पुढे हे कर. हे ते मला वाटतं मेडिटेशन करत होते. ते
तुला ते मेडिटेशन झेपणार नाही, असं मेडिटेशन तू करू नको. तर ते म्हणाले बरोबर आहे ते, मला 2-3 वेळा ना श्वास कोंडला माझा. ते मी काय बोललो नव्हतो, मी तुमच्याकडे येईन तेव्हा सांगणार होतो. पण उद्या तुझा तो दिवस आहे मेडिटेशनचा आणि तू ते डीप मेडिटेशन करू नको हे तुला सांगण्यासाठी आलो. एवढं सांगितलं आणि बाहेर पडला. काकुळतीला आले ते ग्रस्त की ताई 1 कप चहा तरी प्या, तुम्ही काय जे पिणार ते. आज मी तुझ्याकडे आलेलो आहे, तू मला बोलवलेलं नाही आणि म्हणून मला तुझ्याकडे काही स्वीकार करता येणार नाही. एवढं सांगितलं आणि तर खाली उतरलं. परमपूज्य ताईंनी लिहून ठेवलेल्या रोजनिशीतून अनुभव आपल्याला वाचून दाखवत आहेत निलिमाताई. पूज्य ताईंच्या रोजनिशीतून. कृष्णा, तुझी ताई फार अज्ञानी आहे रे. जिला तू किती करतोस त्याचं वर्णन करताच येत नाही. असं जेव्हा ताई मला म्हणते तेव्हा मी तिला म्हणतो, तू सूत आणि मी सुगंधयुक्त फुले. अशी सुगंधयुक्त फुले गुंफली जातात सुतानी, म्हणून धाग्यालाही तितकेच महत्व असतं. त्याप्रमाणे तुझं आहे. तू धागा बनलीस म्हणून प्रत्येकाने तुला आपल्या जीवनातील एक धागा बनवला. त्यामुळे तू त्यांच्यामध्ये आणि ते तुझ्यामध्ये गुंफले जातात. लाडक्या राजाची भेट घ्यायची म्हणजे ताईंच्या पाया पडायचं असं म्हणतात. आणि म्हणूनच मी म्हणतो, मी ताईंतर्फे तुमची सेवा स्वीकारतो. कृष्णकुटीर मध्ये 29 मे 2000 दिलेला कृष्णानी संदेश. आज ताईंचा वाढदिवस म्हणून खूप कृष्णभक्त बदलापूरला आले होते. त्यावेळी श्रीकृष्ण बोलायला उभा राहिला. तो म्हणाला, आज मी बोलतो ते नीट लक्षात ठेवा. आजपर्यंत मी वैयक्तिक प्रश्नांची उत्तरं देत होतो. त्यासाठी तुम्हाला बदलापूरला यायला लागत होतं. पण यापुढे तुम्हाला इथे येण्याची गरज नाही. ताईला भेटून अडचण सांगायची गरज नाही. आपल्या घरात बसून तुम्ही मला हाक मारा, आपली अडचण सांगा. फक्त ती हाक हृदयापासून आर्ततेने मारलेली असावी. सृष्टी जशी पंचतत्वांनी भरलेली आहे तशी तुमची हाक श्रद्धा, प्रेम, भक्ती, विश्वास आणि आपलेपणा या 5 तत्वांनी भरलेली असू दे. कारण मीही या 5 तत्वांचा भोक्ता आहे. अशा 5 तत्वांनी परिपूर्ण असलेली हाक कानावर पडताच मी थांबूच शकत नाही. मला तुमच्याकडे धावावेच लागते. तुम्ही फक्त मला ताईंच्या रूपात पाहता, आकारात पाहता, पण ते चूक आहे. कारण मी निराकार आहे. अहो, आकार हा काळाच्या ओघात कधी ना कधी लोप पावतोच. मी मात्र आहे तसा अखंड असतो. मी सगळ्या सजीव व निर्जीवात अंशरूपाने राहत असलो तरी कोणाच्यातही संपूर्ण सामावत नाही. सारे जग माझ्यात सामावले असले तरी मी जगात असूनही जगाबाहेर असतो. स्थिरचर व्यापून तो परमात्मा दशांगुळे उरला असा माझ्याशिवाय कोण असणार. सारं विश्वचक्र मी चालवतो. त्यासाठी मला व्यक्तीची गरज लागते. व्यक्तीची योग्यता पाहून कार्यासाठी मी तिची निवड करतो. ताईला मी अशी योग्यता पाहूनच निवडलं. तिच्याकडून मी 51 सालापासून कार्य करून घेत आहे. अगदी त्यापूर्वीही तिच्या नकळत ते मी करून घेतच होतो. कृष्णकुटीरमध्ये आल्यावर कोणी ताईला नमस्कार केलेला मला चालत नव्हता. कारण इतरांचे नमस्कार स्वीकारताना तिला अहंकार होईल असं मला वाटायचं. पुष्कळ वर्षानंतर माझी जेव्हा खात्री झाली की आता मडकं पक्क भाजलं गेलं आहे, तेव्हाच माझ्या भक्तांचे नमस्कार मी तिला स्वीकारू दिले. म्हणजेच तिच्या मार्फत ते मी स्वीकारले. कारण ध्यानाच्या वेळी दिवसभरातले नमस्कार ती मला जाऊन पोचवते, अर्पण करते. माझी ही खात्री पटल्यामुळेच मी तिच्या मार्फत तुमच्या वस्तू, तुमची पाद्यपूजा स्वीकारतो. त्यामुळे तुम्हालाही मानसिक समाधान, आनंद मिळतो आणि तुमचा आनंद तोच माझा आनंद. जीवनात सुख दुःख येणारच. निसर्गात जसा ऊन सावलीचा लपंडाव चालू असतो तसाच
जीवनात सुखदुःखांचा लपंडाव चालू असतो. ऊन किंवा सावली सतत राहत नाही, म्हणून सुखदुःख पेलण्याची मनाची तयारी ठेवा. माझ्यावरच्या श्रद्धेने अशी मनाची तयारी होते. दुःखाच्या प्रसंगी कृष्णा ये रे, योगेश्वरा धाव, अशी तुमची आर्त हाक ऐकताच मी तुमच्याकडे धावत येतो. त्यासाठी इथे येण्याची गरज नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महान शक्ती देवताय नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. हाच एक अनुभव आपण ऐकणार आहोत. नारकर काका आणि नारकर काकू म्हणजे ह्यांच्या कृष्ण भक्तीविषयी आपण काय म्हणावं. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्यांना कृष्णच दिसत असतो. प्रत्येक गोष्टीत कृष्णाविषयी त्यांचं जे प्रेम आहे ते आपल्याला दिसून येत असतं. अनुभवांची एक वेगळी शिदोरी त्यांच्या जवळ आहे. आणि कृष्ण काय म्हणतो ना की तुम्ही अनुभव तुम्हाला आलेला सगळ्यांना सांगा आणि त्यातनं कृष्ण भक्त अधिक प्रेरित होत असतात. आणि म्हणून असाच एक अनुभव आपल्याशी शेअर करत आहेत नारकर काका आणि काकू. चला मग ऐकूया. Om Namo Bhagavate Vasudevaya. Mr. Narkar and Mrs. Narkar have been ardent devotees of Shri Krishna and have been privileged to spend a considerable amount of time with Param Pujya Tai. On the advice of their Guru Param Pujya Tai, Narkar Kaka started meditating on the mantra Om Namo Bhagavate Vasudevaya and learned spiritual light channeling. Here are some of his experiences in regards to meditation and light channeling for healing in his own words. His first experience is as follows. My mother was 85 years old and in sound health, except for a fracture in her left leg, which she had 4 years ago and got operated for it twice. Since then, she would complain of pain in her leg in spite of regular medication. In fact, it was because of swelling on her feet, wherein the blood circulation was restricted. In May 2010, Param Pujya Tai appeared in her dreams and asked her why she had not visited Krishna Kutir at Badlapur for past 2 years. She replied saying that it was because of the pain in her leg and lack of confidence to travel to and fro for 2 hours. I then promised her a visit to Badlapur on Janmashtami day. However, in the month of June, she suffered with a severe urine infection and the same night she got high fever and lost control over her urination. Next day, she was admitted to the hospital and was given 20 antibiotic injections through drip, almost for 10 days. The infection vanished, but after 2 days, it started shooting up again, and she was given another set of 20 different injections in 10 days and then discharged from the hospital. After about a week, same problem started and she was admitted again for 2 weeks and given another course of 20 antibiotic injections. Subsequently, she was admitted for the 4th time for the same reason, but this time it was accompanied by breathing problem and high fever with loss in ability to recognize us. Next day, she was transferred to ICU section. We lost all our hopes and left everything to Lord Krishna. My mother too lost confidence that she would return home again. Whenever my mother was admitted in the hospital, she would keep a copy of Bhagavad Gita and a picture of Lord Krishna for protection. Param Pujya Tai had advised one of the devotees long ago to chant 4 lines of 36 verse of 11th chapter of Bhagavad Gita for 108 times. The same is as follows. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत् प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंगाः. After doing so, his brain hemorrhage had been cured without surgery. I advised my mother to read those 4 lines as much as possible, which she did so. We both started meditating with Shri Krishna, Param Pujya Tai in our vision, along with light channeling, in order to send healing energy to my mother. To fulfill the promise made by her to Param Pujya Tai in her dreams, I took her to Krishna Kutir, Badlapur, to attend the 7th Vardhapan Din of Vishwajanani Sthapana, which was on 7th November 2010. She could travel comfortably
and was also moving around without support all the time. Shri Krishna made it possible. Om Namo Bhagavate Vasudevaya. Shri Krishna Arpanamastu. Here is the narration of the second experience of Mr. Narkar in the same context. He says, I had another experience on the same line. After 6 months, when my brother-in-law suddenly lost his balance and could not stand or sit without support, we called the doctor, who checked his blood pressure and blood sugar and advised hospitalization. After speaking to a specialist doctor, we got him admitted in Shushrusha Hospital at Dadar. All the blood tests were carried out along with ECG, MRI, and he was diagnosed with a brain tumor by the doctor, because of which he was losing balance while standing. Doctor advised an emergency operation. Luckily, a surgeon was available and the operation was to be performed at 6 p.m. on the same day, and which would run for 2 hours. On hearing about the operation, my wife got a shock resulting in a mild vertigo attack. So I went to the hospital alone to relieve my sister-in-law and her husband to get some refreshments, since they were attending the patient all this time and could not have lunch. As the operation commenced, I started doing meditation and sent healing energy by channeling light, which I had learnt in Manasa Foundation at Taponagar, and also chanted the 36th verse in chapter 11 of Bhagavad Gita, as suggested by Param Pujya Tai. After 1.5 hours, the doctor came out of the operation theatre saying that the operation was successful. The patient was kept in ICU and the next day was transferred to the normal room. Subsequently, he was given some exercises, after which he could walk comfortably, and then he was discharged after 4 days. Now his parameters in regards to blood pressure, cholesterol and heart functioning are quite normal. Meditation, recitation of mantra Om Namo Bhagavate Vasudevaya and the 36th verse of 11th chapter of Bhagavad Gita, along with healing through light energy, can work wonders when even the patients have trust and faith in Lord Krishna. Om Namo Bhagavate Vasudevaya. Shri Krishna Arpanamastu. A third experience by Mr. Narkar, narrated in his own words, is as follows. This is when I was working with a well-known marketing company, textile dyestuffs and auxiliary chemicals manufactured by Bayer, Hext and BASF. Simultaneously, I had started a small-scale business in my mother's name. In 1989, I entered in a partnership with the said company, after which the business went up in a big way. In the subsequent year, there was an income tax scrutiny for the year 1990-91. I was attending the hearing of the case with my chartered accountant. The officer was constantly asking for some or the other statement and called us 10 times to submit different statements and more details. My CA felt that this was a type of harassment and maybe the officer expected some money. I did not agree to it, since Param Pujya Tai would never approve giving such a bribe. A demand notice for rupees 55,000 was issued, which was a big sum in those times. Param Pujya Tai told me not to worry and advised to appeal against the order. Lord Krishna said that he will speak through me. I opted for a lawyer who was also a CA to represent the matter with appellate commission. I experienced that during the discussions, Lord Krishna spoke through me, clearing all major points. Following week, I got the order in my favor. I showed the order to the income tax officer, who was quite disturbed and said that he will have to go to the tribunal against the appellate order. When a second date of hearing was received by me, I went to Badlapur. However, Lord Krishna said he would speak through me like the previous time. This time, the CA had sent his
assistant in his place with me. The chartered accountant could not convince the judge, and hence I had no option but to speak and clear both the points raised by the judge. The judge questioned the counterpart officer and threw the file for cancellation. Lord Krishna helped to sort out the case in my favor without any claim. Generally, some tax is deducted against use of car, telephone expenses, entertainment, etc. But nothing was levied. Of course, this was a blessing from Lord Krishna. Param Pujya Tai. Om Namo Bhagavate Vasudevaya. Now is the narration of the fourth experience of Mr. Narkar in his own words. He says, I had been to Nepal on an official visit and stayed in Hotel Oberoi Salti at Kathmandu. After just moving around, I took dinner in an Indian restaurant in the hotel at 9 p.m. After 10 p.m., I started feeling uncomfortable, followed by severe loose motions, resulting in me visiting the washroom maybe 15 times. At around 2 a.m., I felt even weaker and could not get up. I prayed to Lord Krishna and Param Pujya Tai and stayed in bed. In the morning, I had some black coffee and then salted lassi for breakfast. Thereafter, I went to the office even when I was feeling weak. Meanwhile, Param Pujya Tai was making an inquiry about me with Rashmi through Mr. Karve. As I used to call Rashmi daily, she told him that I was okay. After I reached back home, Rashmi found out how I had suffered and how weak and pale I had become. Subsequently, we visited Krishna Kutir, and when Param Pujya Tai told me, Ramesh, I drank coffee at 2 a.m. on a particular day, I realized immediately that Sri Krishna had taken care of me and healed me by drinking coffee. Om Namo Bhagavate Vasudevaya. खूप सुरेख असा अनुभव आत्ता आपण ऐकला. कृष्ण भक्तीविषयी काय म्हणू की ती अशी कोणी शिकवून नाही जमणार. ती अशी इथनं हृदयात न्यायला लागते. ती हाक त्याच्यापर्यंत पोहोचावी लागते आणि तो आहे हे तो आपल्याला सारखं जाणवून देत असं की हो मी आहे, कोणत्या ना कोणत्या रूपात मी तुमच्या जवळ तुमच्या बरोबर कायम सतत वावरत असतो. तुम्ही मला नामस्मरणात फक्त पहा. आता आपण बघणार आहोत बदलापूर येथील विश्वजननी आणि कृष्णाची आरती आणि इथेच आरतीनंतर आपल्या सोहळ्याची सांगता होणार आहे. श्री कृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. Hare